नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. मी तुमच्यासोबत असे प्रश्न शेअर करणार आहे ज्यांचे सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आणि व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही स्वतः म्हणणार की सर हे प्रश्न येणार आहेत. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, चला पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर प्रवीण सालुंके होता, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात. प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात बाळांनो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे. बोर्ड 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी फुल होईल त्याआधी जॉईन करा बाळांनो. ठीक आहे, सुरू करूया आपण. पहिला प्रश्न बघा बाळांनो, इथं तुम्हाला स्क्रीनवरती मी कुठं ना कुठं डिस्प्ले करेल. ठीक आहे, ऑन व्हॉट फॅक्टर डज द पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ वायर डिपेंड्स. ठीक आहे, आज आपण मेजरली फिजिक्सचे बघणार आहोत. जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट आला तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये कमीत कमी 200-300 कॉमेंट्स आले तर मी केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी पण असे 5-10 प्रश्न सांगेल. ठीक आहे, आता हा प्रश्न वाचला तुम्ही. ऑन व्हॉट फॅक्टर डज द पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ वायर डिपेंड्स. हा प्रश्न बाळांनो 9 वेळा विचारलाय. काही मार्चच्या परीक्षेत विचारलाय, काही जुलैच्या परीक्षेत विचारलाय. जुलैच्या परीक्षेत कोणती जुलैची परीक्षा? आमची परीक्षा तर मार्च मध्ये असते बेटा. जे येऊन जातात इम्प्रुव्हमेंटचे स्टुडंट असतात किंवा फेल स्टुडंट असतात त्यांच्यासाठी एक्झाम जुलैमध्ये असते. ठीक आहे, तर हे सगळे पेपर अनालिसिस करून 9 वेळा हा प्रश्न आलेला आहे बाळांनो. आता तुम्हीच मला सांगा, तुम्ही अशा प्रश्नाचं प्रिपरेशन करते जो आतापर्यंत कधीच आला नाही, आणि मी तुम्हाला एक प्रश्न सांगतोय जो 9 वेळा येऊन गेलाय. जास्त येण्याची शक्यता कोणत्या प्रश्नाची? मला तुम्ही तुमच्या अंतःकरणामधून मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय मनातून सांगा. कोणत्या प्रश्नाची येण्याची शक्यता जास्त आहे? ऑब्व्हियसली जो 9 वेळा आलाय त्याची येण्याचे चान्सेस जास्त आहेत ऍज कम्पेअर टू जो कधीच आला नाही. मग हे जर जे मी म्हणतो ना की मॅक्झिमम सिमिलर प्रश्न टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्स मधून येतील, ते याच कारणाने बाळांनो. असं नाही की मला पेपर माहिती आहे, असं नाही की बोर्डाने पेपर लीक केलेला आहे. प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस असते की हा प्रश्न किती वेळा आलाय आणि किती वेळा येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. त्याच्याने मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात त्याचमुळे येतात. मागच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे तुम्ही फीडबॅक बघा, 90 ते 95 पर्यंत स्कोर केलेला आहे विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल बाळांनो. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतील. ठीक आहे, चला आता पहिला प्रश्न झाला. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आता एक तुम्ही म्हणणार सर ठीक आहे, एक प्रश्न येऊन गेला 9 वेळा, बाकीचे प्रश्न सांगा. डिफाईन मॅग्नेटायझेशन किती वेळा आलाय बाळांनो? 7 वेळा हा प्रश्न आलाय. डिफाईन मॅग्नेटायझेशन सेम, नो फॉन्ट चेंज, सेम टू सेम प्रश्न. हा येण्याची शक्यता आहे की नाही तुम्ही मला स्वतः सांगा. हृदयावरती हात ठेवून सांगा की तुम्हाला पटतंय की नाही पटतंय, है ना? त्यानंतरचा प्रश्न बघा बाळांनो. ठीक आहे, आज फक्त आपण फिजिक्सच बघणार आहोत. फिजिक्सचे 7-8 प्रश्न बघणार आहोत. त्यानंतर केमिस्ट्रीचे, त्यानंतर तुम्ही सांगणार तर मॅथ्सचे, तुम्ही सांगणार तर बायोलॉजीचे. ठीक आहे, जितके जास्त कॉमेंट ज्या सब्जेक्टचे येतील त्या सब्जेक्टचा नेक्स्ट व्हिडिओ असेल. आणि हे फक्त 10 प्रश्न आहेत बाळांनो. असे आपण टॉप 200 क्वेश्चन प्रत्येक सब्जेक्टचे काढलेले आहेत. त्याच प्रश्नामधून मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतील. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुमचा बघा, स्टेट फॉर्म्युला अँड एसआय युनिट ऑफ मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला आणि एसआय युनिट सांगायचंय. किती वेळा विचारलाय? 6 वेळा. सेम प्रश्न, विदाउट चेंजिंग एनी फॉर्मॅट. आता जो प्रश्न कधीच आला नाही त्या प्रश्नाची जास्त येण्याची शक्यता आहे की हा 6 वेळा आलाय त्याची येण्याचे चान्सेस आहेत? ऑब्व्हियसली याचे चान्सेस जास्त आहेत. असं म्हणतोय का मी हा येणारच आहे? नाही, चान्सेस जास्त आहेत, है ना? असं आहे का टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स 100% सेम टू सेम येईल? नाही, चान्सेस जास्त आहेत. का चान्सेस जास्त आहेत? कारण अनालिसिस केलेली आहे. समजताय गोष्ट तुम्हाला, है ना? त्यानंतर एक्सप्लेन फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थिअरी. किती वेळा आलाय बाळांनो हा प्रश्न? किती वेळा आलाय बघा? 5 वेळा हा प्रश्न आलेला आहे. 5 वेळा सेम टू सेम प्रश्न आलाय बाळांनो. काही चेंजेस नाही. या प्रश्नाला पण व्यवस्थित करा. त्यानंतर एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर. माय फेवरेट क्वेश्चन. मी तुम्ही माझे लास्ट वर्षाचे व्हिडिओ बघा. हा क्वेश्चन सांगून मी थकलो होतो बाळांनो. 8 वेळा प्रश्न विचारलाय. ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न, एसी किंवा ट्रान्सफॉर्मर अल्टरनेटिव्ह चालत असतो प्रत्येक वर्षी. या प्रश्नाला व्यवस्थित करा बाळांनो. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघूया. हा रोटेशन मधला हा प्रश्न म्हणजे बोर्डाचा फेवरेट प्रश्न. डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस ऑफ रोटेटिंग बॉडी विथ द युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी. आता हा प्रश्न बघा. हा प्रश्न बोर्डात येईल पण तुम्हाला समजणार नाही की हाच प्रश्न आहे, कारण थोडीशी लँग्वेज चेंज होते या प्रश्नाची. ठीक आहे, पण तुम्हाला एक लक्ष द्यायचंय, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. हा प्रश्न आला की तुम्हाला जे तुम्ही आन्सर प्रिपेअर केलेले पूर्ण लिहून यायचं. एकही मार्क कट होणार नाही, कारण हा प्रश्न बोर्डाने भरपूर वेळा विचारला, 8-9 वेळा विचारला, पण डिफरंट लँग्वेज मध्ये विचारला. विद्यार्थ्यांना तेही नव्हतं माहित की हा सेमच प्रश्न आहे. ठीक आहे, तर एवढं थोडंसं तुम्हाला नॉलेज लावावं लागेल बाळांनो. त्यानंतरचा अगेन फेवरेट क्वेश्चन, स्टेट द थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया.
मोमेंट ऑफ इनर्शियाचा पॅरलल ऍक्सिस किंवा परपेंडिक्युलर ऍक्सिस. 99% टाइम पॅरलल ऍक्सिसचा थेरम येणार म्हणजे येणार. ठीक आहे, येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. ते आता काही क्वेश्चन आपण डिस्कस केले इथं फिजिक्सचे. ठीक आहे, आता सगळेच प्रश्न नाही डिस्कस करू शकत कारण व्हिडिओ 10 तासाचे होतील आणि मला त्या गोष्टींकडे मी बिलीव्ह ठेवत नाही बाळांनो की 10 तासाचे मॅरेथॉन घ्यायची युट्यूबवरती. नाही, विद्यार्थी जेवढा सेल्फ स्टडी जास्त करेल तेवढा त्याच्यासाठी फायदेमंद आहे. आणि एक गोष्ट सांगतो बाळांनो, जर तुम्हाला वाटत असेल ना सर आम्ही टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स नाही एनरोल करू शकत, तर तुम्हाला एक गोष्ट करा बाळांनो, स्वतः लास्ट 10 वर्षाचे सॅम्पल पेपर उचला, स्वतः लास्ट 10 वर्षाचे PYQs उचला, एक्सरसाइजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन उचला. याच्यातले जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं ना ते करा ऍटलिस्ट. ठीक आहे, कारण घुमून फिरून इथंच क्वेश्चन आहेत, याच्या बाहेरचे क्वेश्चन्स नाही आहेत, है ना. आज मी असं कोणालाच नाही म्हणणार की टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल केलं नाही मग तुम्हाला जास्त पर्सेंटेज येणार नाही. असली काहीच गोष्ट नसते बाळांनो. हे जे इम्पॉर्टंट गोष्ट त्या करून घ्या ऍटलिस्ट. ठीक आहे, तुमचा फायदा बघा बाळांनो. मी असं नाही म्हणते की तुम्ही त्या टीचरचे क्रॅश कोर्सेस घ्या किंवा माझेच क्रॅश कोर्स घ्या. तुम्हाला जिथं चांगलं भेटते तिथून घेऊन घ्या, काही हरकत नाही. फक्त तुमचा फायदा करून घ्या. ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये काय होऊन जातं, सगळ्या गोष्टी तुम्हाला एक ठिकाणी भेटतात, सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला एक ठिकाणी भेटतात आणि प्रूफ आहे बाळांनो, मागच्या वर्षी सगळे मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच आले होते. मग त्या गोष्टीकडे तुम्ही का नाही बिलीव्ह करत, माझं असं म्हणणं आहे. ठीक आहे, पण जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टीचरचा क्रॅश कोर्स घ्यायचा असेल तुम्ही तिथूनही घेऊ शकतात, काही हरकत नाही. पण मॅक्झिमम सिमिलर जे प्रश्न येतात, मॅक्झिमम रिपिटेशन जे प्रश्न येतात त्या प्रश्नांना व्यवस्थित करा बाळांनो. ठीक आहे, कारण बोर्ड्स इझी आहे, त्याला कॉम्प्लिकेट नका करू. आणि आता तुमच्या समोर मी प्रूफ ठेवले बाळांनो, 7-8 वेळा सेम टू सेम प्रश्न विचारतं बोर्ड. करा ना मग ते प्रश्न. ठीक आहे, तर आज थोडेसे प्रश्न बघितले. जर नेक्स्ट तुम्हाला केमिस्ट्री, मॅथ्स व बायोलॉजीचे वाटत असतील तर नक्कीच करेल मी. आणि टॉप 200 क्वेश्चन बेस्ट आहे. आता हे तर फक्त ट्रेलर आहे बाळांनो, पूर्ण पिक्चर तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये भेटेल. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.